नमस्कार. आजच्या आपल्या भागात आपण गॅस मेटल आर्क वेल्डिंग म्हणजेच GMAW बद्दल बोलणार आहोत. विशेषतः यासाठी कोणती उपकरणं लागतात हे आपण समजून घेणार आहोत. खरं तर कुठल्याही वेल्डरसाठी हे ज्ञान खूपच महत्त्वाचं आहे. चला, मग सुरुवात करण्याआधी पटकन बघूया की आज आपण काय काय जाणून घेणार आहोत. आपण GMAW प्रणालीच्या प्रत्येक भागाची माहिती एकदम सोप्या पद्धतीने टप्प्याटप्प्याने घेणार आहोत. ठीक आहे, तर सगळ्यात आधी सुरुवात करूया GMAWच्या ओळखीने. हे GMAW म्हणजे नेमकं काय आहे? यालाच सर्वसाधारणपणे मिग वेल्डिंग असंही म्हटलं जातं. म्हणजे बघा, सोप्या भाषेत सांगायचं झालं तर GMAW मध्ये काय होतं? एक धातूची तार असते जी सतत पुढे सरकत राहते आणि तीच फिलर मटेरियल म्हणून काम करते. आणि त्याचवेळी वेल्ड खराब होऊ नये म्हणून एका संरक्षक गॅसचा वापर केला जातो. या दोन्हींमुळे आपल्याला एक एकदम मजबूत आणि स्वच्छ वेल्ड मिळतो. चला, आता आपण या प्रक्रियेतले जे मुख्य खेळाडू आहेत, म्हणजे जे महत्त्वाचे घटक आहेत, त्यांच्याकडे वळूया. हे सगळे मिळूनच ही वेल्डिंगची जादू घडवून आणतात. तर हे आहेत ते 5 मुख्य घटक: पॉवर सोर्स, वायर फीडर युनिट, वेल्डिंग गन, शील्डिंग गॅस सिलेंडर आणि अर्थ क्लॅम्प. हे 5ही मिळून GMAWचा पूर्ण सेटअप तयार होतो. आणि हे एकमेकांशी कसे जोडलेले आहेत हे समजून घेणं हीच ही प्रक्रिया शिकण्याची पहिली आणि सगळ्यात महत्त्वाची पायरी आहे. चला तर मग आता आपण पॉवर सोर्स आणि वायर फीडरबद्दल जरा खोलात जाऊन माहिती घेऊया. खरं तर हे 2 घटक म्हणजे संपूर्ण वेल्डिंग प्रक्रियेचं हृदय आणि इंजिन आहेत असं म्हटलं तरी चालेल. पॉवर सोर्स नावाप्रमाणेच हे मशीनचं हृदय आहे. पण ही काही आपली घरातली साधी वीज नाहीये. GMAWसाठी लागणाऱ्या विजेची काही खास वैशिष्ट्ये असतात. आता इथे एक गोष्ट खूप इंटरेस्टिंग आहे, ती म्हणजे कॉन्स्टंट व्होल्टेज किंवा CV सेटिंग. हेच ते वैशिष्ट्य आहे ज्यामुळे आर्कची लांबी स्थिर राहते. आणि यामुळेच आपल्याला एक सलग एकसारखा आर्क मिळतो, ज्यामुळे संपूर्ण प्रक्रिया कंट्रोल करणं खूप सोपं होऊन जातं. आता पुढचा भाग जो या सिस्टीमचं इंजिन आहे, तो म्हणजे वायर फीडर युनिट. याचं काम काय? तर वेल्डिंग वायरला स्पूलपासून गनपर्यंत अगदी अचूक वेगाने पुढे ढकलणं. म्हणजे जिथे आणि जेव्हा गरज आहे तिथे फिलर मेटल पोहोचवण्याची जबाबदारी याची आहे. आणि इथेच आपल्याला वायरचा वेग आणि करंट यांच्यातला थेट संबंध दिसून येतो. हे समजून घेणं खूप महत्त्वाचं आहे, कारण वायर फीडचा वेग जितका जास्त तितकाच वेल्डिंग करंट म्हणजे अँपियर जास्त असतो. त्यामुळे योग्य वेल्ड सेट करण्यासाठी हा वेग अचूक असणं गरजेचं आहे. आणि आता आपण पोहोचलो आहोत त्या ठिकाणी जिथे सगळी ॲक्शन घडते, म्हणजेच वेल्डिंग गन. हे तेच ठिकाण आहे जिथे वायर, वीज आणि शिल्डिंग गॅस हे तिन्ही घटक एकत्र येतात. गनमधून वायरचा प्रवास कसा होतो हे पाहिलं की प्रत्येक भागाचं काम किती महत्त्वाचं आहे हे कळतं. लायनर वायरला सहजपणे पुढे घेऊन जातो, गॅस डिफ्युजर शिल्डिंग गॅसला व्यवस्थित पसरवतो, कॉन्टॅक्ट टिप वायरमध्ये वीज प्रवाहित करते आणि सगळ्यात शेवटी नोझल त्या गॅसच्या प्रवाहाची दिशा ठरवते. म्हणजे बघा, प्रत्येक भागाचं काम किती अचूक आहे. चला, आता पुढे वळूया एका अशा घटकाकडे जो दिसतो अदृश्य, पण त्याचं काम खूप महत्त्वाचं आहे. तो म्हणजे शिल्डिंग गॅस. हा गॅस वेल्डला वातावरणातील दूषित घटकांपासून वाचवून त्याची गुणवत्ता कशी टिकून ठेवतो ते पाहूया. ह्या तक्त्यावरून एक गोष्ट स्पष्ट होते की प्रत्येक कामासाठी एकच बेस्ट गॅस नसतो. आपण कोणत्या धातूवर वेल्डिंग करत आहोत आणि आपल्याला फिनिशिंग कशी हवी आहे यावर गॅसची निवड अवलंबून असते. जसं की कार्बन स्टीलसाठी CO2 तर ॲल्युमिनियमसाठी आर्गन अशी निवड करावी लागते. आणि हो, हा गॅस सिलेंडरमधून येताना त्याला रेग्युलेटर आणि फ्लो मीटरनी नियंत्रण करणं खूप गरजेचं आहे. कारण गॅसचा प्रवाह जर खूप कमी असेल तर वेल्डचं संरक्षण होणार नाही, तो खराब होईल. आणि जर प्रवाह खूप जास्त असेल तर उगाचच गॅस वाया जाईल. त्यामुळे योग्य नियंत्रण खूप महत्त्वाचं आहे. चला, आता आपण शेवटच्या टप्प्याकडे आलो आहोत. इथे आपण काही आवश्यक साधनांबद्दल आणि सगळ्यात महत्त्वाच्या विषयाबद्दल बोलणार आहोत, तो म्हणजे सुरक्षितता. ही जी छोटी छोटी साधनं दिसतायत ना, म्हणजे वेल्डिंग प्लायर्स, अँटी स्पॅटर स्प्रे, वायर ब्रश, ही खूप कामाची आहेत. यांच्यामुळे खूप वेळ वाचतो, आपल्या उपकरणांची निगा राखली जाते आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे वेल्डिंगची क्वालिटी सुधारते. आणि आता सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा,
सुरक्षितता याच्याशी कोणतीही तडजोड चालणार नाही. PPE म्हणजेच हेल्मेट, हातमोजे, ॲप्रॉन, सेफ्टी शूज हे घालायलाच हवेत. आणि कामाच्या ठिकाणी योग्य व्हेंटिलेशन असणं अत्यंत गरजेचं आहे, जेणेकरून वेल्डिंगचा हानिकारक धूर श्वासावाटे आत जाणार नाही. लक्षात ठेवा, एक वेल्डरसाठी त्याची PPE किट आणि सुरक्षित जागा हीच त्याची खरी आणि सर्वात महत्त्वाची साधनं आहेत. बरं, सगळं संपवण्याआधी एक छोटासा प्रश्न विचारूया, म्हणजे एक महत्त्वाचा मुद्दा पक्का होईल. वेल्डिंग गनमध्ये जी कॉन्टॅक्ट स्ट्रीप असते तिचं मुख्य काम काय आहे? थोडा विचार करा. याचं बरोबर उत्तर आहे ब. कॉन्टॅक्ट टिपचं मुख्य काम वायरला विद्युत प्रवाह देणं हे आहे. तर मग आजच्या या माहितीतून आपण काय शिकलो? की GMAW ही एक जलद आणि उत्तम दर्जाची वेल्डिंग पद्धत आहे. यात 5 मुख्य घटक आहेत आणि ते सगळे मिळून एक प्रणाली म्हणून काम करतात. यशस्वी वेल्डिंगसाठी योग्य सेटअप, उपकरणांची देखभाल आणि योग्य साहित्याची निवड करणं खूप गरजेचं आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं, सुरक्षिततेच्या नियमांना नेहमीच पहिलं प्राधान्य दिलं पाहिजे. लक्षात ठेवा, हे सगळे घटक जेव्हा एकत्र व्यवस्थित काम करतात तेव्हाच एक उत्कृष्ट वेल्ड तयार होतो.